प्रोफेसर उपासना मेंटर हे आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपल्या मराठीच्या पीवायक्यू सिरीज मधला आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. या घटकावरती आयोगाने 2013 ते 2022 पर्यंत जे काही प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांचा आता इथं आपल्याला काय करायचा आहे, विचार करायचा आहे. ओके, तत्पूर्वी हे स्वार्थी वाक्य काय किंवा आज्ञार्थी वाक्य काय ते थोडक्यात आपण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे स्वार्थी वाक्य कसं असतं? स्वार्थ म्हणजे काय होतं? स्वतःचा अर्थ. जेव्हा एखाद्या क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होतो. काय म्हणतो? हा फक्त आणि फक्त काळाचा बोध होतो, केवळ काळाचा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याला किंवा त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असणारं वाक्य असं आपण म्हणतो. म्हणजे एखादं वाक्य असं असेल की ज्यावरून तुम्हाला आज्ञा किंवा इतर काही कोणत्याच गोष्टींचा बोध होत नाहीये, फक्त आणि फक्त काळ समजतो, त्याला आपण काय म्हणायचं? तर त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणायचं. मग पुढचं जो आहे तो म्हणजे आज्ञार्थी वाक्य, ज्याला आज्ञार्थ असं म्हणतो. क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला, प्रार्थना, आशीर्वाद, अनुमोदन म्हणजेच परवानगी, मागणी इत्यादी अर्थ व्यक्त होतात, त्यावेळी त्याला काय म्हणायचं? तर आज्ञार्थ क्रियापद असणारं वाक्य किंवा आज्ञार्थ क्रियापद म्हटलं तरी चालेल. त्यानंतर विद्यार्थी क्रियापद, ज्या क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला कर्तव्य, इच्छा, शक्यता, योग्यता, तर्क, चिंता, नीती, नियम, निराशा इत्यादी अर्थ व्यक्त होतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? विद्यार्थी क्रियापद असणारं वाक्य असं म्हणतो. आणि त्यानंतर येतो शेवटी आपला तो संकेतार्थ. संकेत म्हणजेच काय? तर अट. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल दुसऱ्या गोष्टीमध्ये काय होतो? आपल्याला अट दिसते. काय होते? आपल्याला अट दिसते. तर अट दिसत असेल तर त्यावेळी समजून जायचं की ते वाक्य कोणतं असणार आहे? तर ते संकेतार्थ वाक्य असणार आहे. चला तर मग जाऊया आता प्रश्नांकडे. हे जे काही घटक पाहिले तेच त्याच्यावरतीच अवलंबून असणारे हे आपले प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, खालील विधानातून विद्यार्थी वाक्य ओळखा. आता विद्यार्थीसाठी एक लक्षात घ्या, साधी सिंपल एक गोष्ट आहे. जर क्रियापदाला वा, वी आणि वे हे प्रत्यय लागलेले असतील तर ते क्रियापद काय असणार आहे? विद्यार्थी क्रियापद असणार आहे. याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं आपण इथं अपेक्षित आहे. आता प्रश्नाकडे जाऊया. तू कोल्हापूरला केव्हा जाणार आहेस? ओके, त्यानंतर माझे आजोबा आज गावी गेले. तिची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी. काय म्हणतोय हा? आज्ञा पाळावी. क्रियापद कसं आहे? वा, वी, वे हा यापैकी एक प्रत्यय लागलेला आहे. आपल्याला प्रश्न काय होता? विद्यार्थी वाक्य ओळखायला सांगितलं होतं. म्हणजेच काय हो? फक्त ड बरोबर असेल म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. फक्त ड बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. काय आहे इथं? इथं आपल्याला इच्छा दिसून येते. काय आहे? इच्छा दिसते आपल्याला इथं. म्हणजेच काय हो? आणि क्रियापदामध्ये काय आहे? वा, वी, वे हे प्रत्यय यापैकी एक जोडलेला आहे. म्हणजेच हे काय असणार आहे? विद्यार्थी वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मला यातलं काही विचारू नका. या विधानाचा प्रकार ओळखा. मला यातलं काही विचारू नका. ओके, मग हे प्रश्नार्थी वाक्य आहे, संकेतार्थी वाक्य आहे की विधानार्थी वाक्य आहे की आज्ञार्थी वाक्य आहे? मला यातलं काही विचारू नका हे काय आहे? आज्ञा आहे. काय दिसतं तुम्हाला इथून? आज्ञा दिसते. प्रश्न विचारला असता तर क्वेश्चन मार्क असता पुढे, तेही बारकाईने लक्षपूर्वक म्हणजे बघून घ्या तुम्ही एक वेळेस. नाहीये म्हणजेच काय हो? आज्ञार्थी वाक्य असणार आहे. ड फक्त बरोबर, बाकी सर्व काय असतील मग इथं चूक असतील. पर्याय क्रमांक 4 हे आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. देव त्याचे भले करो. देव त्याचे भले करो हे काय आहे हो? प्रार्थना आहे. बरोबर आहे. आणि प्रार्थनाचा समावेश कशामध्ये करतो आपण? तर आज्ञार्थी क्रियापदामध्ये. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. जिथं प्रार्थना किंवा आज्ञा किंवा आशीर्वाद अशा गोष्टी दिसतील ना, ते काय असणार आहे? आज्ञार्थी क्रियापद असणारं वाक्य असणार. त्यानंतर पुढचा प्रश्न, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणतात? काय म्हणतं? सुरुवातीला सांगितलं होतं बघा, आपण 4 प्रकार पाहिले, त्यांची माहिती पण पाहिली. ज्यावेळी फक्त काळाचा बोध होतो त्यावेळी ते वाक्य कसं असतं? स्वार्थी वाक्य असतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे योग्य असेल. इथं फक्त काळाचा बोध होतो असं त्यांनी विचारलेलं आहे. मग काळाचा बोध होत असेल तर स्वार्थी क्रियापद असणार ते वाक्य असं त्याला म्हणतात.
त्यानंतर पुढचा प्रश्न, वाक्य व त्यांचे प्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवायच्या, चला मग जुळूया. मला बाजारात येऊ द्यावे, मला बाजारात येऊ द्यावे ही काय आहे, विनंती केली. मला प्लीज बाजारात घेऊन चला ना, विनंतीच आहे ना. मग विनंती असेल तर ते काय असेल, विद्यार्थीमध्ये असेल आणि क्रियापदाला वे हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे ते बरोबर आहे. मग ए साठी मला 3 या 3 पर्याय भेटतो, चौथ्यामध्ये नाही भेटत, म्हणजे चौथ्याचा मी नाही विचार करणार आता पुढे. बापरे किती वेगाने गाडी आली, आश्चर्य आहे ना, किती वेगाने गाडी आली म्हणजेच काय, उद्गारार्थी वाक्य असणार आहे. म्हणजेच मला बी साठी 4 हवाय, जो की इथं आणि इथं भेटतो, म्हणजे एक हा पर्याय इथं गेलेला आहे आपला. जरी तू आलास तरी मी येणार नाही असं काहीतरी आहे, एकदा पुढचं गेलं, जरी तू आलास तरी मी येणार नाही असं काहीतरी आहे. म्हणजेच काय, इथं जरी आणि तरी या जोडीच्या काय आहे, उभयान्वयी अवयवाने हे वाक्य जोडलेलं आहे. इथं अट आहे आणि हे वाक्य काय असतं, संकेतार्थी असतं. जिथं अट घातलेली असेल तिथं संकेत असतो. म्हणजेच मला सी साठी 1 हवाय, जो इथं भेटतो. उत्तर काय असेल मग आपलं, पर्याय क्रमांक 3. पुढचा पर्याय पाहूया. देव तुमचे भले करो, आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजेच काय, तर हे आज्ञार्थी असणार आहे, जे की इथं भेटतं. झालं कन्फर्म, पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे, परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे काय आहे, देवाला केलेली प्रार्थना आहे. आणि प्रार्थना कुठं असेल तर ती असणार आहे आज्ञार्थी वाक्यामध्ये. देवाकडे काय प्रार्थना केली, देवा मला चांगली बुद्धी दे ही प्रार्थना आहे, आणि प्रार्थना असेल तर ते काय होते, आज्ञार्थी क्रियापदामध्ये असते. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती वाक्य विद्यार्थी आहेत असा इथं प्रश्न आहे. पहिलं वाक्य, त्याला यंदा पहिला वर्ग मिळाला, हे कसं आहे, विधानार्थी वाक्य आहे. इथं कुठलाही हे नाहीये, म्हणजे हे फक्त विधान केलेलं आहे. यावेळी पीक चांगले येईल, इथं पण काय आहे, विधानार्थी आहे फक्त हे. किंवा याला आपण स्वार्थीमध्येही ठेवू शकतो, कारण आपल्याला फक्त काळाचा बोध होतोय ना, त्यामुळे स्वार्थीही म्हणू शकतो आपण याला. आणि आता थोडं ऊन पडलं तर बरं होईल. इथं आता जर तुम्ही शोधत बसाल तर जर हे कसं असते, तर असतो पण दिसत नाही, तो आपण कन्सिडर करायचो पुढे. म्हणजे तर आलाय ना, तर इथं ऑब्विसली काय जर असणार आहे, टायपिंग करायचं राहून गेलं असं काही नाही. असं बोलण्याची एक पद्धत असते, ते लक्षात ठेवा. हे कसं आहे, संकेतार्थी वाक्य आहे, हे संकेतार्थी वाक्य आहे. मग या वाक्यामध्ये आपल्याला विचारलं विद्यार्थी, इथं विद्यार्थी वाक्यच नाहीये, त्यामुळे हा प्रश्न आयोगाने काय केला होता, रद्द केला होता. प्रश्न होता विद्यार्थीसाठी, पण विद्यार्थी असणारं वाक्य इथं नाहीच आहे, त्यामुळे हा नाहीच आहे, कॅन्सल झालेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती, हे या प्रकारातील वाक्य आहे. कुठल्या प्रकारातील वाक्य आहे, संकेत आहे ना. जर रॉकेल टाकलं असतं तर काय झालं असतं, लाकडे पेटली असती. इथं संकेत आहे, रॉकेलची ही अट आहे, काय लाकडं पेटण्यासाठी. लाकडं पेटवायची असतील तर पूर्व अट काय आहे, तर इथं तुम्हाला रॉकेल टाकणं गरजेचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपले इथं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, त्याने माझे काम केले असावे, त्याने माझे काम केले असावे या वाक्यातील क्रियापद टिंबटिंब या गटात दिलं. कोणत्या गटातील आहे, तर हे आहे आपलं विद्यार्थी गटातील. पहिलं म्हणजे वे आहे, दुसरं म्हणजे इथं काय शक्यता व्यक्त केली आहे. हा झालं असेल बरं का माझं काम, म्हणजेच काय शक्यता व्यक्त केलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील वाक्यांच्या जोड्या जुळवा. इथं जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. आता मी आंबा खाल्ला, तुला परीक्षेत यश मिळो, हे काम तोच करू जाणे, आणि जर त्याने मदत केली असती तर माझे काम झाले असते. आलं लक्षात. आता इथं जर त्याने मला मदत केली असती तर माझे काम झाले असते, म्हणजेच काय, हे संकेत आहे. म्हणजेच मला डी साठी 2 हा पर्याय हवा. इथं कुठे भेटतो, यस हा एकच आहे, म्हणजेच काय उत्तर हे आपलं असणार आहे. आता इकडून काय गेलो, परत वाटेल की अरे नाही, हे इकडून असं जाऊन, हे तुमच्यासाठी करतोय, तुम्हाला ही टेक्निक जमली पाहिजे. साधं सिंपल जे आपण सोडवू शकतो ना, अशा पद्धतीने आपल्याला जायचं असतं. सगळ्याच मिळवण्याचा अट्टास केला तर मग अवघड होऊन बसतं. ओके, मग काय आहे परत, आता ए कडे जाऊया. मी आंबा खाल्ला, हे काय आहे, फक्त आणि फक्त काळाचा बोध होतो, म्हणजेच काय स्वार्थ. ए साठी 3 असणार आहे, इथं भेटलेलं आहे आपल्याला बघा. तुला परीक्षेत यश मिळो, हे काय आहे, आशीर्वाद दिलेला आहे. काय केलाय, आशीर्वाद.
आज्ञार्थी वाक्य झालं. मग ते हे काम तोच करू जाणे, हे काय आहे, इथं तर्क लावलेला आहे, शक्यता व्यक्त केलेली आहे की हे काम कोण करू शकतं, तर तोच करू शकतो. म्हणजेच काय, विद्यार्थी. 4. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असेल, इथं योग्य उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही. आज्ञार्थी वाक्य नसलेलं आपल्याला शोधायचंय. तुम्ही आज नाटकाला जाऊ नका आज्ञा केली आहे, नाही जायचं, हे काय आज्ञाच आहे ना. सकाळी लवकर उठा आज्ञाच आहे. तू अभ्यास करशील ना, प्रश्न आहे, म्हणजेच काय, हे प्रश्नार्थी वाक्य आहे आणि प्रश्नार्थी वाक्य इथं येत नाही, म्हणजेच आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. आणि तू आज अभ्यास पूर्ण कर, ही पण आज्ञाच आहे. आज्ञेमध्ये पण कसं असतं, काही कठोर असतात, काही सौम्य असतात, ते समजून घ्याव्या लागतात आपल्याला. सौम्य कठोरवरती आपल्याला प्रश्न नाही येत. आपल्याला काय विचारलं जातं, आज्ञा आहे की नाही आहे किंवा आणखीन काय वेगळं आहे ते शोधा फक्त. ओके, पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियापदांच्या प्रकाराच्या जोड्या लावा. क्रियापदांच्या प्रकाराच्या जोड्या लावायच्या. या औषधाने त्याला आराम पडावा. आराम पडावा. बाबा तुम्ही आम्हाला क्षमा करा, तो अभ्यास करतो, अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता. पहिलं वाक्य, या औषधाने त्याला आराम पडावा, म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 4 विद्यार्थी वाक्य आहे. ए साठी 4 असणार आहे इथं, आणि इथं भेटतोय, म्हणजे मी 1 चा आणि 3 चा विचार नाही करणार. त्यानंतर बाबा तुम्ही आम्हाला क्षमा करा, विनंती आहे, प्रार्थना केलेली आहे, मग काय असेल ते असेल आज्ञार्थी वाक्य. म्हणजेच मला बी साठी 3 हवाय, जो इथंही भेटतो इथंही भेटतो. तो अभ्यास करतो, हे कसं आहे, फक्त आणि फक्त स्वार्थ आहे, म्हणजेच काय असेल तर सी साठी 1 हवाय, जो इथं भेटतो. आणि अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता. जर त्याने अभ्यास केला असता तर तो पास झाला नसता. ओके, असं आपलं हे वाक्य आहे. तरने जोडलं, जर तरने, म्हणजेच हे काय असणार आहे, संकेतार्थी क्रियापद असणार वाक्य, जे की इथं भेटतं, म्हणजे त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील पैकी स्वार्थी वाक्य कोणते. म्हणजेच काय, फक्त आणि फक्त काळाचा बोध, इतर काहीही नकोय त्या वाक्यामध्ये. मुलांनो चांगला अभ्यास करा, काय आहे इथं उपदेश केलेला आहे. उपदेश असेल तर तो काय असेल, आपल्या आज्ञार्थी क्रियापदामध्ये असणार आहे, म्हणजेच हे आज्ञार्थी क्रियापद असणारं वाक्य असणार आहे. त्यानंतर पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता, जर तरचं वाक्य आहे, म्हणजेच काय, हे संकेतार्थी वाक्य असणार आहे. त्यानंतर मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा, इच्छा व्यक्त केली आहे, म्हणजेच काय, हे विद्यार्थी वाक्य आहे. आणि विद्यार्थी वाक्यामध्ये क्रियापदाला काय असतो, वा वी वे हा प्रत्यय जोडलेला असतो, जो इथे दिसतोय. मुले घरी गेली, बस संपला विषय. काय आहे, पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. स्वार्थ फक्त याच वाक्यात दिसून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. वाक्यातील क्रियापदांच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास कोणते वाक्य म्हणतात. फक्त आणि फक्त काळाचा बोध. बघा परत परत रिपीट झालेले प्रश्न दिसतात आपल्याला. इथं काय असेल, फक्त आणि फक्त स्वार्थी वाक्य असतं ते. फक्त काळाचा बोध तर फक्त स्वार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, मला गाडीत पहिले आसन मिळावे, इच्छा व्यक्त केलेली आहे, मिळावे, वे प्रत्यय दिसतोय, या वाक्याचा प्रकार कोणता असेल, तर तो असणार आहे विद्यार्थी वाक्य. काय असेल, विद्यार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे, इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढील विधाने वाचा. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य म्हणतात. बरोबर आहे. होकारार्थी असेल तर त्याला आपण करणरूपी वाक्य म्हणतो, नकारार्थी असेल तर अकरणरूपी वाक्य म्हणतो, म्हणजे अ बरोबर आहे. वाक्यात अट असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणत नाहीत. अट असेल तर तो काय असतो, संकेतार्थी वाक्य असतो. तो संकेतार्थी वाक्य असतो. म्हणजेच हे विधान काय आहे, व हे चूक आहे. क काय सांगतं, क्रियापदाच्या रूपावरून शक्यता, योग्यता, इच्छा या विषयांचा बोध झाल्यास त्यांना स्वार्थी वाक्य म्हणतात.
तर असं नाहीये. ह्या गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी वाक्य असं म्हणतात. काय म्हणतात त्यास? विद्यार्थी वाक्य. स्वार्थी वाक्यामध्ये फक्त आणि फक्त काळाचा बोध होतो, हेही लक्षात ठेवा. इथं फक्त काळ असतो, म्हणजे क विधान पण चुकीचं आहे. म्हणजे आपल्यासाठी फक्त अ बरोबर असणारा पर्याय उत्तर असेल, जे की 1 आहे. फक्त अ बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता. बघा, हेच वाक्य यापूर्वी पण आलं होतं आणि आत्ताही इथं तुम्हाला दिसतं. हे कसं आहे? संकेत आहे. अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता, म्हणजेच काय? संकेतार्थ वाक्य, जर तरने जोडलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढील विधाने वाचा. सतीश परीक्षेत उत्तीर्ण झाला. आज्ञार्थी आहे का? नाहीये, म्हणजे हे चुकीचं आहे. सतीश परीक्षेत उत्तीर्ण झाला का? बरोबर आहे. उत्तीर्ण झाला का? प्रश्न विचारलाय, प्रश्न चिन्ह दिलं आणि पुढे प्रश्नार्थी म्हणून सांगितलं, म्हणजे बी विधान बरोबर आहे. सतीश परीक्षेत उत्तीर्ण हो, हे काय आहे? इथं आशीर्वाद म्हणा किंवा तुम्ही जरा आज्ञा म्हणा, पण हे विधानार्थी वाक्य नाहीच आहे. हे कसं आहे? तर हे आज्ञार्थी वाक्य आहे. हे कसं आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. सतीशने परीक्षेत उत्तीर्ण व्हावे इच्छा व्यक्त केली आणि विद्यार्थी पण आहे, म्हणजे हे बरोबर असणार आहे. मग काय हो? बी आणि डी बरोबर असणारा पर्याय शोधायचा आपल्याला. बी आणि डी बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. इथं जे आहे ना, ते खाली उलट पुलट केलेलं आहे, तेही लक्षात घ्या. वरचं वाक्य आपलं कसं आहे? विधानार्थी, आणि हे वाक्य कसं आहे? तर आज्ञार्थी आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य कोणतं आहे? विद्यार्थी क्रियापद असणारे. या वर्षी पाऊस पडावा. मुले अभ्यास करतात. एवढे आमचे काम कराच. मी हे काम करू. आता इथं काय वा दिसतोय, हेच आहे विद्यार्थी वाक्य आपलं. हेच कसं आहे? विद्यार्थी वाक्य असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. एवढे माझे काम कराच, हे काय? विनंती केलेली आहे, आणि विनंती असेल तर ती आज्ञार्थ मध्ये जाते. कशात जाते? आज्ञार्थ. ओके. आणि मी हे काम करू, हे काय? प्रश्नचिन्ह दिसतं, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असणार आहे. कसं? प्रश्नार्थक वाक्य. आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. क्रियापदामध्ये बघा वा, वी, वे महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संकेतार्थ नाही असं म्हणतात? नाही, संकेतार्थी वाक्य नसलेलं आपल्याला शोधायचं आहे. मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता. जर तर अट आहे आणि पुढची गोष्ट सांगितली, म्हणजे हे तर संकेतार्थी वाक्य आहे. पाऊस आला तरी सहल जाणारच. जरी पाऊस आला तरी सहल जाणारच. तरी वाक्य जोडलं, बरोबर. मग हे काय असणार आहे? आपलं संकेतार्थी वाक्य. तू आला नसतास तरी चालले असते. तू आला नसतास तरी, जरी तरीने वाक्य जोडलेलं आहे, संकेत आहे. सगळे शहाणे कसे असतील, हे कसं आहे? तर हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि नसणारं वाक्य आपल्याला शोधायचं होतं, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुलांनो चांगला अभ्यास करा. काय आहे? उपदेश. उपदेश असेल तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं असेल? तर ते आज्ञार्थी असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं इथं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुले घरी गेली या विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा. काय समजतो? काहीच नाही, फक्त आपल्याला एक अर्थ समजतो, काळ समजतो, म्हणून हे वाक्य कसं असणार आहे? स्वार्थी वाक्य असणार आहे. काय असणार आहे? स्वार्थी वाक्य असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, या वर्षी पीक पाणी चांगले यावे. म्हणजेच काय? इथं आपण इच्छा व्यक्त केलेली आहे, आणि इच्छा असेल तर ते काय असतं? विद्यार्थी वाक्य असतं, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं इथं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही? आज्ञार्थी वाक्य नसलेला पर्याय शोधायचा आहे. मुलींनो चांगला अभ्यास करा. एवढा वेळ मुलांना होतो, आता मुलींनो चांगला अभ्यास करा. उपदेश आहे, म्हणजेच हे आज्ञार्थी असणार आहे. परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे. प्रार्थना केली आहे, म्हणजेच हे आज्ञार्थी वाक्य आहे. त्यानंतर मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. इच्छा व्यक्त केलेली आहे, म्हणजेच काय? हे विद्यार्थी वाक्य आहे. आणि आपल्याला नसलेला नाही असा आपल्याला प्रश्न विचारला का? म्हणजेच आणि पुढे एक आहे, मुले घरी
गेली, हे आहे ते स्वार्थी. आताच पाहिलं होतं बघा, आताच गेलेला प्रश्न आहे. म्हणजे क आणि ड याच्यामध्ये आज्ञार्थ नाहीये, म्हणून उत्तर आपलं क आणि ड, पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, संकेतार्थी वाक्य ओळखा. संकेत असणारं वाक्य ओळखायचं आहे. भारताने ऑलिम्पिक मध्ये चांगले यश मिळविले. त्यानंतर मन लावून अभ्यास करा, उपदेश आहे म्हणजे आज्ञार्थ. जर अभ्यास चांगला केला तर उत्तम यश मिळेल, हे तुमच्यासाठी पण लागू आहे. जर चांगला अभ्यास केला तर काय होईल, उत्तम यश मिळणार आहे. नाहीतर मग परत तेच आपली पंढरपूरची वारी सुरू, मग परत पुढच्या वर्षी, परत पुढच्या वर्षी. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. तर म्हणजे इथं जर असणारच आहे हे 100%. तर आला म्हणजे या वाक्याचा प्रकार काय आहे, संकेत दिलाय ना. जर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. आता सध्या महाराष्ट्राची कंडिशन तेच आहे. बिपरजॉय आलं, बिपरजॉयनं काय केलं, हे आपला येणारा मान्सून आहे तो तिथंच समुद्रातच अडवून ठेवला. आणि आपण बसलो आता पावसाची वाट बघत, कधी येतोय पाऊस आणि कधी या उकाड्यापासून सुटका होते. म्हणजेच काय, हे कसं वाक्य आहे, संकेतार्थ वाक्य आहे. पाऊस आला तरच गारवा येणार आहे, पाऊस आला तरच पेरणी होणार आहे. शेतकरी पण त्या ढगाकडे डोळे लावून बसलाय. कधी एकदा ढासळतो आणि कधी एकदा आम्ही पेरणी करतो. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी संकेतार्थ असणारं वाक्य कोणते, असा प्रश्न आहे. जर उद्या सुट्टी मिळाली तर तुझ्या घरी येईन. बरोबर आहे, इथंच आहे संकेत. हो मध्ये, उद्या सुट्टी मिळाल्यावर तुझ्या घरी येईन नाही आहे. तुझ्या घरी येण्यास सुट्टी हवी नाही आहे इथं. पण सुट्टी मिळाल्यानंतर तुझ्या घरी येईन तिन्ही वाक्यामध्ये नाही आहे. म्हणजे फक्त अ बरोबर असणार आहे, फक्त ब बरोबर, बाकी सर्व चूक. पर्याय क्रमांक 1 हे आपलं इथं योग्य उत्तर असेल. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती. जर त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती. म्हणजे अटीवर डिपेंड आहे. काहीतरी केलं असेल, करत नसेल काम, काढून टाकलं, झालं, संपला विषय. मग काय, या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. हे कसं आहे, संकेतार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध देणाऱ्या क्रियापदाची योजना कोणत्या प्रकारच्या वाक्यात असते. फिरवून फिरवून विचारलं, पण विचारलं शेवटी विद्यार्थी वाक्यच. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. या विद्यार्थीमध्येच कर्तव्य येतो, शक्यता येते, योग्यता येते, इच्छा येते, अशा गोष्टींचा समावेश हा विद्यार्थी वाक्यांच्या प्रकारामध्येच केला जातो. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. म्हणजे जर तर परत तीच कंडिशन, तेच वाक्य किती वेळेस रिपीट होतंय त्याच्याकडे पण लक्ष द्या. काय आहे, संकेतार्थ असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. निदान कामाच्या पहिल्या दिवशी तो लवकर यावा. काय आहे इथं, इच्छा व्यक्त केली आहे. अरे बाबा ये बाबा, आज तरी लवकर ये. पहिला दिवस आहे कामाचा, आज तरी लवकर ये. नाही त्यावेळी कुठं आलं नाही लवकर, आज तरी लवकर ये. म्हणजे काय हो, हे विद्यार्थी वाक्य आहे. काय आहे, विद्यार्थी वाक्य. वा वी वे याच्याकडे लक्ष द्या, त्याचा अर्थ काय आहे तोही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा. आज्ञार्थी वाक्य ओळखायचं आहे. देव तुमचे भले करो. काय आहे, आशीर्वाद दिलेला आहे, म्हणजे हेच आहे ना आज्ञार्थी. हे काय आहे, आज्ञार्थी असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर असेल. देवाने तुमचे भले करावे, विद्यार्थ आहे हा, वे दिसतो ना आपल्याला, आणि इच्छाही आहे तिथं. त्यानंतर पुढे, देव तुमचे भले करील, स्वार्थपणा किंवा विधानार्थ. देवाला तुमचे भले करावे लागेलच, हे आता फिरवून घेतलं. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील पर्यायी उत्तरातील संकेतार्थ वाक्य ओळखा. संकेत असणारं वाक्य ओळखायचं आहे. 4 पर्याय. आजच्या जगात एकमेकावर दया करणे महत्वाचे आहे. वाक्य चांगलं आहे पण ते संकेतार्थ नाहीये. असं नाहीये की जर एकमेकावर दया केली तर मग काहीतरी चांगलं होईल, असं जर तरच वरती किंवा अट घातलेली अशी काहीच नाहीये. त्यामुळे पर्याय 1 तर नाहीच आहे. सर्वांनी दया करावी असे मला वाटते. ठीक आहे, पण नाहीये, तुम्ही पण नाहीये. चला पुढे.
जर सगळेच दया दाखवतील तर जग सुखी होईल. यस, हे आहे. जर सगळ्यांनीच दया दाखवली तर काय होईल? जग सुखी होईल. म्हणजे एक अट आहे, दुसरा परिणाम आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पर्याय उत्तरातील विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य कोणते? विद्यार्थी क्रियापद असणारे वाक्य. माझ्याच्याने ते काम होणार नाही, नकारार्थी. त्यानंतर अवकाळी पाऊस आला, स्वार्थी. सर्वांनी पंक्तीत येऊन बसा, आज्ञा. म्हणजेच काय? हे आज्ञार्थी. त्यानंतर अंगीधैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे. त्यानंतर हे काय आहे? वे आपल्याला क्रियापद दिसतो, म्हणजेच काय? विद्यार्थी क्रियापद असणार आपलं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पर्याय उत्तरातील संकेतार्थी वाक्य ओळखा. पर्याय उत्तरातून संकेत असणारं वाक्य शोधायचं आहे. हे तत्व साधं आहे. तुम्ही वाक्य पण साधेच आहात, म्हणजे एक तर नाहीच आहे. 2.5 रुपयाचे बी पेरून 2 पैशाची ही भाजी मिळाली नाही. हे आजचे आपली शोकांतिक आहे. हे रियालिटी आहे. आजचं दिसणारं जग हे इथं आहे बघा. किती शेतकरी, कित्येक वेळेस न्यूजमध्ये, न्यूजवाले पण आता एवढे बायस झालेत ना की दाखवत नाही, कोणी शेतकऱ्यांची न्यूज दाखवत नाही. जा न्यूज चॅनल बघा, नाही दाखवत. आणि रियालिटी काय आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही शेतकऱ्याची पोर आहेत, तुम्हाला माहितीच असणार आहे की अरे एवढे काबाड कष्ट करायचे, दिवस रात्र, ऊन वारा पाऊस काही बघायचं नाही. बी एवढं महाग झालं, खतं एवढी महाग झाली, औषधं एवढी महाग झाली, तेवढा खर्च करायचा, कर्जाने पैसा काढायचा, त्या मातीत ओतायचा आणि शेवटी काय होतं? तेच मातीतच जातं. लाखो रुपये खर्च करून 2 रुपये पट्टी मिळते. काय उपयोग आहे? कधी शेतकरी जागा होणार आणि कधी सरकारला पण जाग येणार काय माहिती. शेतकऱ्यांनी पण एक होऊन लढणं गरजेचं, स्वतःचे हक्क मिळवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पण हे वाक्य नाही आहे, त्यामुळं आपण पुढे जाऊया. आपल्याला संकेत विचारलेला आहे. वारा आला आणि पाऊस गेला, नाही आहे हे पण. तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईन. तुम्ही आलात तर मी तुमच्या घरी येईन, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. हे जरा सिरियसली विचार करा. खूप चांगलं वाक्य दिलंय. 2 पैशाचीही म्हणजे काय भाजी मिळाली नाही, खूप सारा खर्च केला, खूप काही खर्च. इथं 2.5 रुपये सांगितलं यांनी. 2.5 रुपये नाही आहे. जा कुठलंही बी घ्यायला जा. सोयाबीनच्या एक बॅगची किंमत 7-8 हजार रुपये समथिंग आता काहीतरी. आणि त्याला लागणारा खत जो आहे, परत ते खुरपणी, हे ते खूप खूप खर्च आहे हो, खूप. म्हणजे शेती परवडतच नाही आता. ते नुसतं नावालाच, नुसतं स्टेटस ठेवायलाच असतं. वावर आहे तर पावर आहे, काय नाही. काहीच लोकांपुरतं फक्त ते मर्यादित आहे, बाकी कुठं दिसत नाहीये. ओके, पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर असेल. म्हणून चांगला अभ्यास करा, पास व्हा, पुढे जा. त्यानंतर पुढचा प्रश्न. रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत इच्छा व्यक्त केली. आणि इच्छा असेल तर ते काय असणार आहे? विद्यार्थ असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हा योग्य उत्तर असणार आहे. काय व्यक्त करतोय? इच्छा. इच्छा तर विद्यार्थ मध्ये असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य असेल. तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेताने उद्गारार्थी असे आपल्याला 4 पर्याय दिले. पुढे 4 वाक्य आहेत. मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. मुलांनो चांगला अभ्यास करा. अबब केवढी प्रचंड आग ही. पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. ओके, आता इथं लक्षात घ्या, मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी किंवा आज्ञार्थी जरी पाहिलं आपण तरी मुलांनो चांगला अभ्यास करा, म्हणजे ए साठी 2 इथं इथं इथं. पर्याय क्रमांक 4 गेला. विद्यार्थी वाक्य मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. बी साठी 1 हवाय, जो इथं आणि इथं भेटतो, म्हणजे 3 ही गेलेला आहे. संकेतार्थ पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता, म्हणजेच काय सी साठी 4 हवाय, जो इथंच भेटतो. आणि उद्गारार्थी अबब केवढी प्रचंड आग ही, म्हणजे डी साठी 3 हवाय, जो इथं भेटतो. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके, त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढील पैकी विद्यार्थी वाक्य ओळखा. विद्यार्थी असणारं वाक्य ओळखायचंय. मुले घरी गेली. हे कसं आहे? स्वार्थी वाक्य आहे. हे पण आलं होतं यापूर्वी. हे स्वार्थी वाक्य आहे. रिपीट तेच वाक्य दिसतील तुम्हाला. पाऊस पडला तर हवेत गारवा. किती वेळ आता पाऊसच पडत नाही अशा वाक्यामुळे, असं काही नाहीये. पण लक्षात घ्या, वाक्य परत रिपीट होत आहे, म्हणजे हे काय आहे? संकेतार्थ वाक्य असणार आहे. हे कसं आहे? संकेत. त्यानंतर पुढे मुलांनो
चांगला अभ्यास करा. आज्ञा म्हणजे आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा, इच्छा व्यक्त केली आहे आणि वा मी वे दिसतं म्हणजेच हे काय आहे, विद्यार्थी वाक्य असणार आहे. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुले घरी जातील हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे. कोणता आहे प्रकार याचा, तर याचा प्रकार आहे स्वार्थ, स्वार्थी प्रकार आहे हा. बाकी कोणत्याही गोष्टीचा इथं बोध होत नाहीये, कोणतीही गोष्ट इथं समजत नाहीये. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विद्यार्थी वाक्य कोणते. विद्यार्थी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. काल चांगला पाऊस पडला, काय आहे, स्वार्थ आहे. काल चांगला पाऊस पडला काय, प्रश्नार्थक आहे. पावसा चांगला पड, आज्ञार्थ आहे. पाऊस चांगला पडू दे, इच्छा व्यक्त करतोय. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा इथं आपला योग्य उत्तर असणार. प्रत्येक वेळेस वावी वे असं येईल असं नाहीये, कधी कधी ते समजून घ्यावं लागेल. पाऊस चांगला पडू दे, इच्छा आहे माझी बाबा, मग ते काय आहे, विद्यार्थी असणार आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य. त्यानंतर पुढचा प्रश्न, देवा मला चांगली बुद्धी दे. देवा मला चांगली बुद्धी दे, प्रार्थना करतोय, दे बाबा देवा दे. प्रश्न रिपीट झालाय बघा हा, पण हा काय आहे, प्रार्थना म्हणजेच आज्ञार्थी वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे काय असेल इथं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील क्ष आणि ज्ञ गटातील 4ही जोड्या योग्य जुळणारे पर्यायी उत्तर कोणते. जोड्या लावायच्या आहेत. आता लक्षात घ्या, विद्यार्थ इथं क्रियापदाचे जे काही आख्यात आहेत ते दिलेले आहेत त्यांच्या आणि यांच्या जोड्या लावायच्या. विद्यार्थ असेल तर त्याला वाख्यात असतो. कोणता असतो, वाख्यात. संकेतार्थ असेल तर त्याला द्वितीयता आख्यात असतो. आज्ञार्थ असेल तर त्याला उआख्यात असतो आणि भविष्यकाळ असेल तर त्याला इलाख्यात असतो. आणि असा पर्याय इथं एक पण नाहीये. विद्यार्थ्यासाठी 3 हवाय, म्हणजे ए साठी 3. इथं दिसतो का 3, कुठंच नाहीये. म्हणून हा आयोगाने प्रश्न काय केला होता, रद्द केला होता. उत्तर काय आहे ते आपण इथं बाण करून अशा जोड्या लावलेल्या आहेत. इथं एकही पर्याय इथल्या पर्यायांना मॅच होत नाही, त्यामुळे हा प्रश्न रद्द केलेला आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा, वा वी वे या विधानाचा उपप्रकार ओळखा. तर हे आहे विद्यार्थी वाक्य. काय आहे हे, विद्यार्थी वाक्य आहे. इच्छा व्यक्त केली त्यांनी, ते कशात असेल तर विद्यार्थी मध्ये असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही. जर वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही. जर तरचं वाक्य आहे, म्हणजेच काय, संकेत असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या इथं योग्य उत्तर असेल. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढील पैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. संकेत असणारं वाक्य. उद्या पाऊस येईल, शाळेला सुट्टी होईल. गाणं म्हणायचं की काय करायचं, स्वार्थ आहे, साधं सिंपल. उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल. तर म्हणजेच काय, इथं जर, मग काय असेल, जर तरचं वाक्य संकेतार्थ असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं इथं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, वाक्याचा प्रकार ओळखा. मुला तुझे कल्याण हो, आशीर्वाद दिलाय. मुला तुझे कल्याण हो म्हणजेच काय, आशीर्वाद असेल तर तो आज्ञार्थी प्रकारचं वाक्य असणार आहे. हे लक्षात घ्या, नाहीतर इथं ओ वी वे हे नाही असं काही आलं लक्षात. पर्याय क्रमांक 1 योग्य. त्यानंतर मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. इथे इच्छा व्यक्त केलेली आहे. हे विधान कोणत्या प्रकारचं असेल तर हे असणार आहे विद्यार्थी. विद्यार्थी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. एका म्हणजे बघा तिथंच रिपीट झालेलं आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. इच्छा व्यक्त केली आहे ना, म्हणजेच काय असेल इथं, हे विद्यार्थी वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल, हे लक्षात ठेवा. 4 हे इथं योग्य उत्तर असणार आहे. तर हे होते आपले स्वार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ आणि आज्ञार्थ या 4 क्रियापदांच्या प्रकारावरून पडणाऱ्या वाक्यांचे प्रकार. याच्यावरती जे काही आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारले त्याचं आपण इथं विश्लेषण केलेलं आहे. कसं ओळखायचं, काय करायचं हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे की इथं शेवटी नाही, मध्ये सांगितलेलं आहे
की प्रश्न हे काय होतात, वारंवार त्यांची पुनरावृत्ती म्हणजेच रिपीट तेच प्रश्न आलेले दिसतात. ओके, चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन घटकासोबत. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.